नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायकवाड सर येतो असं म्हणून निघून जातात. त्याच वेळेला आता आकाश हा वैतागलेला असतो आणि नंतर भूमी येते आणि म्हणते की आकाश एक मिनिट मला जरा बोलू दे. त्याच वेळेला आकाश तिच्यावर चिडूनच म्हणतो की भूमी प्लीज आता काहीही बोलू नकोस. तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे, तुझ्या या फालतू कागदाच्या तुकड्यांच्या पुराव्यामुळे मी माझ्या आईवर संशय घेतला आणि आईवर संशय घेतल्याने मला इतकी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे की मला आता स्वतःला स्वतःचा चेहरा आरशात बघवत नाही आहे. भूमी, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या आईवर संशय घेतला, परंतु आता तरी तुला कळलं आहे ना की तू जे काही केलंस ते अत्यंत चुकीचं केलं आहेस. तू खूप चुकीचं वागली आहेस भूमी. तू जे काही बोललीस ना, तर आता अशा प्रकारचे कोणतेही पुरावे फालतूचे घेऊन माझ्यासमोर यायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचं चुकीचं आळ माझ्या आईवर घ्यायचं नाही, लक्षात ठेव. आज तू जे काही केलेस त्यावरून खरंच माझ्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भूमी, तू अशी का वागतेस? मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तू आईवर अशा प्रकारे करून नातं संपवण्याचा प्रयत्न केला आहेस. आई आणि माझ्यामध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण केला आहेस भूमी तू. आणि तुझं ऐकून मी देखील आईला हेच बोलायला चाललो होतो, परंतु आता नाही. आता मला माझी चूक समजली आहे. इथून पुढे तू आईच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे पुरावे घेऊन माझ्याकडे यायचे नाही, असं सरळ आकाश आता भूमीला दटावतो. आणि असं बोलल्यामुळे आता इथे सगळ्यांना फार बरं वाटलेलं असतं. नंतर आता रागिणीला देखील आकाश आणि भूमीमध्ये पुन्हा वाद झाले हे पाहून खूपच आनंद होतो. नंतर रागिणी मुद्दामच अगदी मगरीचे अश्रू ढाळत असते आणि आकाश हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की आई प्लीज मला माफ कर. आणि असं म्हणून आता तो तिच्यासमोर हात जोडून म्हणतो की मी चुकलो, मी खूप मोठी चुकलो. मला माहिती आहे तू काही केलं नाहीस तरी मी तुझ्यावर आळ घेतला, तुझ्यावर अपराधीपणाने बघितलं, संशयाच्या नजरेने तुझ्याकडे पाहिलं मी. मला माफ कर आई. रागिनी आता स्वतःचं तोंड बाजूला करते आणि रडत असते. त्याच वेळेला आता आकाश सटासट स्वतःच्या कानाखाली वाजवून घ्यायला सुरुवात करतो आणि आकाश असं स्वतःला मारत असताना इथे सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. आता रागिनी त्याचा हात धरते आणि म्हणते की आकाश बस झालं बाळा, बस झालं, असं म्हणून आता ती त्याचा हात धरते आणि मग आता अथर्व म्हणायला लागतो की आकाश अरे थांब, असं म्हणून आता तो स्वतःलाच मारून घेत असतो. आणि आकाशची अशी अवस्था पाहिल्यावर भूमीला देखील खूप वाईट वाटतं. आता भूमी ही धावत धावत आकाशजवळ येते आणि त्याचा हात धरते आणि म्हणते की आकाश थांब प्लीज. आणि इथे आता पौर्णिमा ही आता स्वतःचं तोंड उघडते, म्हणते की बस कर, काय चाललंय काय तुझं? हे सगळं तुझ्यामुळे होतंय, कळलं ना? इतकं सगळे वाद का निर्माण करतेस तू? का करतेस हे सगळं? खरं तर तू आता जे काही पोलिसांना घेऊन आलीस ना आणि जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हे सगळं होतंय. तुला कळत नाही आहे का? तू जे काही सगळं वागतेस त्यामुळे घरातल्यांना, आकाश भाऊजींना, आईंना किती त्रास होतोय ते. अगं तू प्रत्येक वेळेला असं चुकीचं का वागतेस? स्वतःचं म्हणणं करण्यासाठी किती जणांचे आता तू असे उद्ध्वस्त डाव करणार आहेस, मला खरंच सांग. आता पौर्णिमा मात्र तिच्यावर खूप वैतागून बोलते आणि याचा मनूला खूप राग येतो, कारण तिला माहीत असतं की पौर्णिमा ही त्या रागिणीच्याच गटामधली आहे. आणि मग आता आकाशला रागिणी म्हणते की नाही बाळा नाही, प्लीज थांब, असं काही करू नकोस. आकाश म्हणतो की आई प्लीज मला माफ कर. आकाशला आता ती जवळ घेते आणि त्याच्या मिठी मारून रडू लागते आणि आकाशलाही इथे खूप वाईट वाटलेलं असतं. आणि नंतर अशा प्रकारे इथे आता पुन्हा रागिणीने स्वतःचीच बाजी मारलेली असते आणि भूमी तिच्याकडे रागाने फक्त बघत असते. त्याच वेळेला आता आकाशच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता रागिनी ही भूमीला बाहेरचा रस्ता हातानेच दाखवत असते आणि सगळं काही तुझा डाव पुन्हा एकदा फिसकटला असं ती हाताने खुणावून दाखवत असते. नंतर आता इथे आकाश हा म्हणतो की आई प्लीज मला माफ कर. आणि मग आता अथर्व हा आकाशजवळ येतो आणि त्याच्यावर अंगावरून हात फिरवत म्हणतो की आकाश प्लीज शांत हो. तेव्हा ते आता लगेच अभिजित म्हणतो की भूमी तुला कळतंय का की तू काय करतेस ते? अगं प्रत्येक वेळेला तू हे जे सगळं बोलण्याचा प्रयत्न करतेस ना त्यातून काहीच सिद्ध होत नाही. तू स्वतः फक्त तोंडावर फिरतेस. मला कळतंय, एक गोष्ट आता मला सगळ्यात समजली आहे एवढ्या दिवसांमध्ये की भूमी तू ना घराबाहेरच चांगली शोभून दिसतेस. या घरामध्ये तू जेव्हा जेव्हा येतेस ना तेव्हा तेव्हा घरामध्ये राग, कलह, तंटा, द्वेष निर्माण करतेस माणसांमध्ये आणि घरामधली नाती बिघडवण्याचा प्रयत्न करतेस. घरामध्ये जी काही शांतता असते ती तू भंग करतेस. म्हणूनच मला असं वाटतंय की जेव्हा तू बाहेर आहेस ना तीच बरी आहेस, कारण या घरात आल्यानंतर तू फक्त घरामध्ये भांडणं लावतेस आणि गैरसमज निर्माण करण्याचा तू आता प्रयत्न करते. असं आता अभिजित जेव्हा तिला बोलतो हे ऐकून आजीलाही थोडंफार वाईट वाटतं. आजी मान खाली घालते आणि नंतर अभिजित तिला म्हणतो की त्याच्यामुळे मला तुला एक मोलाचा सल्ला देतो, निघ इकडून, चल निघ, असं तो तिला आता बोलतो.
आणि आकाशही त्यावर काहीच बोलत नाही. आणि इथे आता रागिनीला मात्र खूपच मजा वाटत असते, कारण तिने एखादा भावल्यासारखा आकाशला जवळ घेतलेला असतो आणि आकाश तसाच असतो. तर भूमी आता कोणाला काही एक दाम न बोलता तिथून निघून जाते. भूमी पुन्हा एकदा निघून गेल्यामुळे आजीला देखील आता वाईट वाटतं. त्यानंतर इथे रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा तिघांनाही त्यांचं कारस्थान आठवतं. तर रागिनीला पौर्णिमाने येऊन आधीच सांगितलेलं असतं, की माझ्या आईने एक खबर दिलेली आहे, की जो इन्स्पेक्टर गायकवाड आहे ना, तो भूमीला भेटायला आमच्या घरी गेला आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते, की नक्की तो इन्स्पेक्टरच होता ना, की आणखी कोणी होतं? त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणते, की नाही, आईच्या सांगण्यावरून तरी मला बरोबर असंच वाटतंय, की तो इन्स्पेक्टरच होता. मग आता रागिनी त्याचा अर्थ लावते, की याचा अर्थ तो गायकवाड भेटायला गेला म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी पुरावे हाती लागले असणार. आणि या अभिजितच्या मूर्खपणामुळे आपण गाडी तर डिस्ट्रॉय केली, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं काही तसंच राहिलं असेल, बरोबर ना? मग आता मला असं वाटतंय, की आपण लवकरात लवकर हे सगळं सॉर्ट आउट करावं. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते, पण हा प्रश्न राहिलाच, की हा गायकवाड त्या भूमीला कसं स्वतःहून भेटायला गेला? नेमका हा सगळा काय संदर्भ आहे मला कळत नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते, की हो, त्याचाही संदर्भ लावण्याचा प्रयत्न मी करत आहे. परंतु आता ते फारसं महत्त्वाचं नाही, ते नंतर बघूया. आता एक काम कर अभिजित, तू त्या गाडीचा नंबर मला दे. नेमका काय नंबर आहे ते मला जरा दाखव. तेव्हा अभिजितला ती म्हणते, की आहे का तेवढं तरी? की ते पण नाही आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो, की हो, हो, आहे. शोधतो मग. तेव्हा मग आता तो शोधताना त्याला सापडत नसतो, वेळ लागतो. रागिनी म्हणते, की काय? किती वेळ आहे? लवकर लवकर शोध. काय आहे? नक्की भेटतंय की नाही भेटतंय? त्याच वेळेला तो भेटतो आणि म्हणतो, की हे बघ आई, हा आहे तो रजिस्ट्रेशन नंबर. मग ती म्हणते, की हो, शोध आणि मला दे लवकर. त्याच वेळेला त्याला तो सापडतो आणि तो आईला दाखवतो. त्याच वेळेला इथे आता तिच्या डोक्यात एक गोष्ट क्लिक होते. ती विचार करू लागते, की अभिजित बघ, आपण काही वर्षापूर्वी या सगळ्या गाड्या खरेदी केल्यात आणि प्रत्येकाच्या नावाच्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन नंबर होतं. मग आता या गाडीलाही तसंच काहीतरी कोणाचं तरी नाव देऊन टाक ना. तेव्हा मग तो म्हणतो, की नक्की कोणाचं नाव द्यायचं आहे इथे? आता कोणाला या सगळ्यात गुंतवायचे? तेव्हा मग आता तिच्या डोक्यात क्लिक होतो तो म्हणजे गोगटे. आणि गोगटेला अशाच प्रकारे जेव्हा भूमीचं सगळं प्रकरण समजलेलं असतं आणि भूमीने त्याला सगळं सांगून घेतलेलं असतं, तेव्हा गोगटेला रागिणीच्या माणसाने गायब करून टाकलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते, की अभिजित, तुला आठवतोय का तो गोगटे? आता एक काम करायचं, की त्याच्याच नावापुढे हे रजिस्ट्रेशन टाकायचं. म्हणजे कसं आहे, तोच फ्रॉड आहे असं आपल्याला सगळ्यांसमोर दाखवता येईल. आणि तो फ्रॉड होता म्हणून आपण त्याला कंपनीतून बेदखल करून गायब केलं. हे देखील त्यांना आता कोणालाही कळणार नाही. म्हणूनच आता हा गेम आपल्याला खेळावा लागेल. आणि बरोबर आता भूमी जेव्हा येईल त्याच्या अगोदरच आपलं सगळं प्रकरण सॉर्ट आऊट झालेलं असेल. अशा प्रकारे इथे आता रागिनीने चांगल्याच प्रकारे सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची कातडी चांगलीच बचावलेली असते. आणि नंतर मग आकाशला ती बाजूला करून म्हणते, की आकाश प्लीज बाळा शांत हो. तर मनूला देखील आकाशची ही अवस्था बघवत नसते. आता आकाश म्हणतो, की आई मला माहिती आहे माझं चुकलं आहे, मी खूप मोठी चूक केली. तेव्हा ती म्हणते, की आकाश बाळा बस, शांत हो, मी तुला माफ केलेलं आहे, मी भूमीलाही माफ केले, प्लीज काही मनात ठेवू नको, जा आराम कर. अथर्व याला घेऊन जा असं म्हणून ती अथर्वला घेऊन जायला सांगते. नंतर आता आजीसमोर रागिनी जाते आणि म्हणते, की आई जाऊ दे, तू त्रास करून घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित करेन. आपलं घर जसं अगोदर शांत होतं तसंच मी शांत करेन. आणि हो, भूमीच्या मनात जे काही गैरसमज पसरलेत ना ते मी नक्कीच बंद करेन. दुःखाचं सावट नक्कीच बाजूला करेन मी. असं म्हणून आता रागिनी आजीलाही झोपायला पाठवते. तेव्हा आता इथे सगळेजण निघून गेल्यावर रागिनीचे डोळे थांबतात आणि पौर्णिमा मात्र तिला तोंडानेच इशारा करून वा काय प्लॅन केला आहे असं करून तिच्याच त्या सगळ्या प्रयत्नांचं कौतुक करत असते आणि तिघे एकमेकांकडे बघून फक्त आता हसतात. त्यानंतर इथे आकाश हा खूपच डिस्टर्ब असतो आणि तो तिथे स्वतःच्याच रूममध्ये बसून जे काही गोष्टी झाल्यात त्याचा त्रास करून घेत असतो आणि त्याला एकट्यालाच बसून तो हे सगळं त्रास करून घेतो. काय करावं काय नाही हे त्याला काही सुचत नसतं. फक्त त्याला घडलेल्या गोष्टी आता आठवायला लागलेल्या असतात. आणि नंतर मग भूमी त्याला म्हणालेली असते, की आकाश, या जो गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रागिनी पटवर्धन यांच्या नावे आहे आणि हे सगळं या रागिनीनेच केलेलं आहे. रघु काकाच्या खुनाची सुपारी त्याचप्रमाणे पर्यायाने माझाही खून यांनीच करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा आकाश हा रागिनीला त्या रजिस्ट्रेशनबद्दल विचारतो तेव्हा रागिनी म्हणते, की मी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देणार नाही. हे सगळं आठवतं. नंतर आता आकाश हा बसलेला असतानाच भूमी त्याला सारखा कॉल करत असते आणि म्हणते, की काय हा मुलगा कुठे आहे, हा कॉल का उचलत नाही. परंतु आकाश हा चिडलेला असतो आणि सारखे भूमीचे फोन कट करतो. नंतर भूमीचा तो एक फोन उचलतो आणि म्हणतो, की भूमी काय आहे?
तू का कॉल करतेस सारखी सारखी? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज तू अशा प्रकारे त्रास करून घेऊ नकोस. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो, भूमी, तुला माहिती आहे ना, तू सारखी सारखी कॉल करू नको. एकतर माझा मूड खराब आहे, उगीचच मी तुला काहीतरी बोलेन आणि तू हर्ट होशील. त्यापेक्षा फोन ठेव. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, बघितलंस, तू इतकं सगळं घडलंय तरीही माझा किती विचार करतोयस. मला हर्ट होईल म्हणून मला जपतोय. पण आकाश, मला पण तर बोलण्याची संधी दे ना. मला काय बोलायचं आहे तुझ्याशी ते. आकाश, मला माहिती आहे तू आता खूप डिस्टर्ब असशील. तू काय करतोयस? आकाश म्हणतो की काय करणार आहे मी, नुसता बसलोय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, असं करू नकोस. तू स्वतः काहीतरी थोडं खाऊन घे, नाहीतर तुझी तब्येत ठीक राहणार नाही. तू नुसता विचार करत बसू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, मला अजिबातच भूक नाही आहे, काहीच खाण्याची इच्छा नाही आहे मला. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश, मी आता तुला फक्त इतकंच सांगेन की तू असा चुकीच्या प्रकारे वागू नको. मग तुझी यामध्ये काहीच चूक नाही. तू अपराधीपणाची भावना निर्माण करून घेऊ नको. आकाश म्हणतो की भूमी, मलाही एक्झॅक्टली हेच तुला म्हणायचं आहे की तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे. परंतु तू का हे सगळं स्वतःवर ओढावून घेतेस? का हे सगळं करतेस? मला कळतं आहे की तू तशी नाही आहे, परंतु ह्या गोष्टी तू का करते मलाच कळत नाही. आणि मला तरी अशी कधी संधी दे हे बोलण्याची. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, देईल, नक्कीच देईन तुला मी ती संधी. नक्कीच हे सगळं घडेल, परंतु त्याला फार अवकाश आहे. आता या गोष्टी घडत आहेत त्या माझ्या मनाप्रमाणे नाही घडत आहेत, परंतु नक्कीच मी तुला जे काही खरं आहे ते दाखवेन. आणि हो आकाश, एक गोष्ट तू नक्की लक्षात ठेव. आता काहीतरी खाऊन घे आणि तुझं जे काही, माझं जे काही अस्तित्व आहे आणि तुझ्या भूमीचं जे अस्तित्व आहे ते तुझ्या असण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. स्वतःला जप. चल, मी फोन ठेवते, गुड नाईट. असं म्हणून आता आकाशचा फोन ती कट करते. त्यानंतर आकाशलाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि जेव्हा भूमी मागे वळून बघते तेव्हा समोर बाबा उभी असतात. आता बाबांना पाहिल्यावर भूमीला आणखीनच इमोशनल व्हायला होतं आणि बाबा तिथे असताना भूमीच्या गालावरून हात ठेवतात आणि तिला सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि भूमीला मात्र या सगळ्यांनी खूप वाईट वाटलेलं असतं. बाबा तिच्या हातातली स्वतःची पिशवी आहे ती बाजूला ठेवतात आणि भूमीला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिचं सांत्वन करत असतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी ही किचनमध्ये तिच्या स्वयंपाकाला लागलेली असते आणि तेवढ्यातच आता मनूचा फोन झालेला असतो. मनू म्हणते की सगळं ठीक आहे ना व्यवस्थित ताई तिकडे? तेव्हा ताईला ती म्हणते की हो, मी नीट आहे, परंतु आकाशचं काय? आकाशचं काही खाल्लं आहे का त्याने? तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हो ताई, मी त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन गेले होते, परंतु त्यांनी असं पोटभर काही खाल्लं नाही, थोडंसं खाल्लं, त्यांना जास्त काही जेवण गेलं नाही. तेव्हा मग आता इथे लगेच भूमी म्हणते की मनू, तू तिथे असण्याचा माझा खूप मोठा आधार आहे. खरंच तू माझा तिथला खूप मोठा आधार आहेस. आकाशला काळजी करतेस तू. तेव्हा मग आता मनू म्हणते की बरं ताई, काही तमाशा वगैरे झाला नाही का? इतकं शांतपणे कशी रागिनी? म्हणजे कसं आहे, ती काही तिला परिचय वगैरे झाला की काय? ही स्वतःचीच काय म्हणतात ते परिचिती वगैरे काहीतरी आली असं? तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, या बाईला स्वतःच्या चुकांची परिचिती किंवा पश्चाताप होणं अजिबातच रुचण्यासारखं नाही. कारण काय आहे ना, पश्चाताप, लाज, शरम किंवा परिणिती हे सगळं काही या बाईच्या विरुद्ध आहे आणि तिला या सगळ्याची काहीच लाज वाटत नाही. मला तरी वाटते की आता ही माझी जी रात्र आहे ती शांततेत गेली. तिने मला अजिबात डिवसण्याचा प्रयत्न नाही केला, परंतु ती आता जिंकली. याचंच मला आश्चर्य वाटतंय की जिंकली तरीही ती शांत कशी? मला तर वाटतं ही वादळापूर्वीची शांतता आहे असं ती बोलून दाखवते. तेवढ्यातच इथे आता तिला बाहेर कसला तरी डमरूचा आवाज येऊ लागतो. आता भूमी म्हणते की थांब मनू, मी तुला नंतर कॉल करते. आणि भूमी आता बाहेर येऊन बघते तर समोर एक खेळणं वाजवत असतं. नुसतं ते टुमटुम टुमटुम असा आवाज करत असतं आणि त्याच वेळेला भूमी येते आणि भूमी आल्याबरोबर ते खेळणं आता लगेच नीलू बंद करून टाकते. आणि भूमीला आल्याबरोबर नीलांबरीला बघूनच ती म्हणते की बघितलं, तुमची लेक आली लाडकी. बरं भूमी, अगं कशी आहेस तू? तुला भेटायला आली मी. तेव्हा आता भूमी तिच्याकडे रागानेच बघत असते आणि म्हणते की काय आहे तुमचं? तेव्हा आता ती म्हणते की अगं हे काय बोलणं तुझं? अगं तुझी सासू तुला एवढी लाडाने भेटायला आली, मला जरा बस वगैरे सांगणारच की नाही? बरं ते जाऊ देत, तू बस, ये तू बस, तू दोन जीवांची आहेस, तू आराम कर. असं म्हणून ती तिला बसायला सांगते आणि म्हणते की अगं हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आणि ती म्हणते की काय, कशासाठी आलात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की अगं कशासाठी म्हणजे काय बोलतेस तू? अगं काल जे काही झालं त्यावरून मला माहीत होतं की तू डिस्टर्ब असणार आहेस, म्हणूनच म्हटलं की तुझा मूड कसा ठीक राहायला पाहिजे ना, आणि तू कशी दोन जीवांची आहेस म्हणूनच तुझ्यासाठी हे सगळं आणलं आहे. अगं जे काही झालं आहे ते विसरून जायचं असंच मला वाटतंय.
आणि म्हणूनच बघ, हे बघ, ही जी काही खेळणी आहेत ना, ती मी आणलीत तुझ्यासाठी. आणि ही बघ, ही खेळणी अशा प्रकारे ती दाखवते आणि म्हणते की हे बघ, गिफ्ट्स आहेत सगळे तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी. कसं आहे ना, तुझं बाळ आणि तू दोघंजणही अगदी आनंदात राहिले पाहिजेत ना, म्हणूनच तर मी तुझ्यासाठी हे सगळे गिफ्ट आणलेले आहेत. आणि कसं आहे ना, आता या बदल्यात मला एक डील करायची होती. आता भूमी म्हणते की हे सगळं राहू द्या आणि मुद्द्याचं तुम्ही बोला. तेव्हा रागिनी हसायला लागते आणि म्हणते की हो, मुद्द्याचंच बोलण्यासाठी मी इथे आले आहे. अगं भूमी, मला तुला एवढंच सांगायचं आहे की आता हे जे काही लुचूपुचूचे डाव आहेत ना, ते जाऊ दे. आता आपण हे काही करायचे नाही. काय होतं ना, तुला त्रास होतो, परिणामी मला पण त्रास होतो, उगाच मलाही प्रॉब्लेम होत बसतात. त्यापेक्षा आपण एक काम करूया, तुलाही त्रास नको, मलाही त्रास नको, असं आपण करूया. काय ना, मी तुझा सुखी संसार आहे ना, त्यामध्ये मी लुडबुड करणार नाही. तुझ्या संसारात कशाची गालबोट लावू देणार नाही. आणि हो, आणखी एक म्हणजे तुझा आकाश, त्याला मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही किंवा त्याला डिवसणार देखील नाही. तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगा, मी माझं आयुष्य सुखाने जगते. आणि काय ना, कसं आहे ना, मी माझं आयुष्यात व्यवस्थित राहीन. मला माझं माझं काही ते CEOचे पद राहू दे आणि त्या पदावर मी माझं काम करत राहीन. आणि हो, त्यामध्ये तू माझ्यामध्ये यायचं नाही. कसं आहे ना, तुम्ही व्यवस्थित जगा, मीही व्यवस्थित जगेन. आणि माझ्या या बदल्यामध्ये माझ्या जुन्या गोष्टींचा भूतकाळ तू खुपसून काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्याच वेळेला आता तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर तुझं त्रिकोणी कुटुंबाला मी त्रास होऊ देणार नाही, तुम्ही तुमचं मस्त जगा. त्याच वेळेला भूमीचं ते आता ती बोलणं जेव्हा ऐकते तेव्हा भूमीला हसायला येतं. आणि भूमी म्हणते की काय काय बोलताय तुम्ही रागिनी पटवर्धन. तेव्हा मग रागिनी हसत असलेल्या भूमीकडे बघत म्हणते की काय झालं आहे तुला. तेव्हा आता भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन, तुमची ही जी काही देहबोली आहे ना, त्यावरून स्पष्ट होत आहे की तुम्ही खूपच घाबरलेले आहात आणि तुम्हाला कळतंय समोर तुम्हाला तुरुंगवास दिसतोय, बरोबर ना. म्हणूनच तुम्हाला या सगळ्या चुकांची उपरती झाली आणि म्हणून तुम्ही इथे आलायत, बरोबर ना. म्हणजे मी कोणत्याही गोष्टी खोदून काढू नये आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये, आणि म्हणूनच तुम्ही आता इथे घाबरलात आणि माझ्यासमोर आलेले आहात. तेव्हा आता रागिनी खूपच चिडते आणि म्हणते की ए भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आवाज खाली करायचा, मोठ्या आवाजात इथे माझ्याशी बोलायचं नाही, लक्षात ठेवायचं, हे माझ्या बाबांचं घर आहे, तुमचं घर नाही आहे. तेव्हा मग नीलू म्हणते की अगं भूमी बाळा, काय करतेस तू, हे कशाला या गोष्टी ताणून धरतेस. अगं ताणून धरण्यामध्ये काही शहाणपण नाही आहे, सोडून द्यायचे असतात गोष्टी, कशाला उगाचच इतक्या गोष्टी करतेस. तेव्हा मग भूमी म्हणते की आई, काय ना, गोष्टी तेव्हा सोडून द्यायच्या असतात जेव्हा त्या मामुली असतात. आणि कसं आहे ना, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात आणि या मॅडमने केलेले जे काही गुन्हे आहेत ना, ते सोडून देण्यासारखी अजिबातच नाही आहे. म्हणूनच त्यांचे गुन्हे, जे काही गोष्टी केल्यात त्या कदापि न विसरण्यासारख्या आहेत. म्हणूनच मी भूमी आहे ना, ही भूमी बरोबर यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आणि यांना एक दिवस नक्कीच पोलिसांमध्ये मी पाठवणार. असं ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पौर्णिमा रागिनीला म्हणत असते की आई, बघितलं, पुन्हा एकदा आकाश भाऊजी तुमच्याशी खोटं बोलून तिला भेटण्यासाठी गेलेले आहेत. याचा अर्थ आता पुन्हा एकदा भूमीचं पारडं जड झालं. भूमीने पुन्हा एकदा स्वतः आकाश भाऊजींना स्वतःच्या बाजूने करून घेऊन हे सगळं केलेलं आहे. आणि ते आता तुमच्याशी खोटं बोलले, याचा अर्थ त्याने तुमच्यापेक्षा तिला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणूनच आता आकाश भाऊजी हे भूमीला भेटण्यासाठी गेले आणि ते खोटं बोललेत, असं इथे आता रागिनीला पौर्णिमा सगळं सांगते. आणि मुद्दामच तिच्या आयुष्यामध्ये संशय निर्माण करत असते. तर इथे आता अभिजित जो असतो तो म्हणतो की अगं आई, मला खरंच राग आले या सगळ्यात भूमीचा. ही काय करते. अगं प्रत्येक वेळेला आपल्या बारीक बारीक हालचालींवर तिचं अगदी बारीक लक्ष आहे आणि ती आपल्यावर नजर ठेवू नये. म्हणूनच आई, मला आता वाटतं की हिच्यामुळे आपल्याला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्या अगोदर या भूमीला संपवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. काही करून तिला संपवलंच पाहिजे, असं रागिनी अभिजित ठरवतात. तर आता इथे भूमी आणि आकाश एकमेकांना भेटतात तेव्हा आकाशच्या बोटातून रक्त येतं. म्हणूनच भूमी आता त्याचं बोट हे तोंडात घेते आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यावरच आता पटकन आकाश हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की भूमी, तुला काय वाटतं, ही जखम माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नाही आहे, परंतु तुझ्या जी विरहाची जखम आहे ना, ती न भरून निघण्यासारखी आहे. आणि ती जखम जी आहे, तू जेव्हा एकत्र राहशील आणि जेव्हा मला तुझं सहवास भेटेल, त्याच वेळेला ती विरहाची जखम भरून निघेल, त्यापर्यंत नाही. असं म्हटल्यावर आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघायला लागतात आणि भूमी आता आकाशकडे बघून लाजत असते. आता रागिनीला अशा प्रकारे बाजूला सारून आणि रागिनीला घाबरवून भूमी पुन्हा कशाप्रकारे आकाशच्या आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण करत पुन्हा नेमकं पुढे काय करणार आणि आकाश आणि भूमी पुन्हा एकत्र कसे येणार, हे पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.